मित्रांनो, आज मी तुम्हाला चार्टवर एक इंटरेस्टिंग कॅन्डलला आयडेंटिफाय करून कशा प्रकारे आपण ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो ते सांगणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे निफ्टी 50चा चार्ट लावला आहे. टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाची. इंटरेस्टिंग कॅन्डल कोणती? तर ही कॅन्डल आहे मित्रांनो डोजी कॅन्डल. आता डोजी कॅन्डल कशा प्रकारे फॉर्म होते? काइंड ऑफ या प्रकारे परफेक्ट डोजी कॅन्डल. एक तर क्रॉसचं सिम्बॉल असेल, नाही तर या प्रकारची आपल्याला कॅन्डल पाहायला मिळेल. एक डिटेल व्हिडिओ मित्रांनो, तो पण तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जाऊन पाहू शकतात. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं, डोजी कॅन्डल काय सांगते आपल्याला? आपण कधी पाहिलं, ती रेड असो ग्रीन असो व्हॉट एव्हर, ती कुठे बनते हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण ही जी नवीन सिरीज सुरू केलेली ना, तिच्यामध्ये एक एक कॅन्डल आपल्याला कुठून बढिया ट्रेड मिळवून देणार आहे ते सांगायचा आपण इथं प्रयत्न करतो. की फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आले तर तुम्हाला दुसरी कोणत्याही इंडिकेटरची गरज नाही आहे. प्युअर प्राइस ॲक्शन बेस्ड सिरीज आहे मित्रांनो आपली ही. आणि याची एक प्रॉपर प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यात वेगवेगळ्या कॅन्डल आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. डोजी कॅन्डल काय मित्रांनो? प्राइस खाली आली, सस्टेन नाही केली, परत वर चालली गेली. प्राइस वर गेली, सस्टेन नाही केली, परत खाली आली आणि जिथे ओपन झालं होतं तिथेच कुठेतरी क्लोज झालेलं आहे. म्हणजे अनडिसिजन कॅन्डल. यामध्ये बायर आणि सेलर दोन्हींनी एकसाथ फाईट केली, पण यामध्ये कोणीही विन झालेलं नाही. मग अनडिसिजन कॅन्डलमध्ये आपल्याला एंट्री करायची नाही, पण अनडिसिजन कॅन्डल आपल्याला पुढे येणारा ट्रेड सांगू शकते. काइंड ऑफ तुम्ही हा सिम्बॉल कधी पाहिला तर एक भोवऱ्यासारखा दिसतो. आता तुम्ही भोवरा पाहिला असेल लहानपणी, तर जेव्हाही आपण त्याला फेकतो मित्रांनो, तर तो कोणत्या दिशेला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. तो कारण तो कुठूनही कसाही टर्न घेतो. तर काइंड ऑफ डोजी कॅन्डल आपल्याला तेच सांगते. पण आता चार्टवर कधी पाहायचं तर तुमच्या समोर इथे मी चार्ट लावलेला आहे आणि थोडासा मोठा करू की जेणेकरून आपल्याला इथे अजून क्लॅरिटी दिसेल. सर्वात पहिले आपल्याला इथे ही टॉपला डोजी कॅन्डल पाहायला मिळते ग्रीन कलरची. म्हणजे प्राइस वर गेली आणि डोजी कॅन्डल बनली, म्हणजे कुठे ना कुठे पॉज लागलाय, अनडिसिजन आहे, बायर आणि सेलर आहे. आता बनते कुठे हे सर्वात महत्वाचं. बनली कुठे? हे ती प्रिव्हियस हायच्या वरच्या साईडला बनलेली, म्हणजे कुठे ना कुठे रेजिस्टन्स जवळ बनलेली आहे. मग इथून मार्केट फिरायची जास्ती शक्यता आहे, कंटिन्यू जायची शक्यता. आणि कंटिन्यू केव्हा जाऊ शकतं? तेव्हा काइंड ऑफ थोडा वेळ मार्केट साईडवेज झाला आणि तिथून वर गेलं तर आपण त्याला कंटिन्यू म्हणू शकतो. पण इथून फिरायची शक्यता, तर तुम्ही पाहू शकता इथून फॉल झाला. जिथे मी ऑलरेडी आखलंय तिथेही तुम्ही पाहू शकता इथे 2 डोजी कॅन्डल बनलेले आहे मित्रांनो. प्रिव्हियस रेजिस्टन्स काढायचा, जास्ती मागे जायची गरज नाही आपल्याला. जो व्हिजिबल चार्ट आहे ना तेवढाच आपल्याला पाहायचा आहे. तर तुम्ही तिथूनही पाहू शकतात की इथे परत तुम्हाला हे डोजी कॅन्डल पाहायला मिळाली आणि तिथून हा परत एक मोठा फॉल झालेला दिसतो आहे. लक्षात आलंय? रेजिस्टन्स जवळ बनते का रेजिस्टन्सच्या थोडं जाऊन वर बनते? कारण हे काय करतात मित्रांनो, हे ट्रॅपिंग आहे. तुम्हाला दाखवलं जातंय की प्रिव्हियस जे रजिस्टर आहे त्याच्यावर मार्केट गेलेलं आहे आणि आपण इथे नव्याने बाय करतो आणि तिथूनच मार्केट घुमतं आणि आपल्याला ट्रॅप करतं. ही ट्रॅपिंगची सिस्टीम आहे. तर हे नेहमी लक्षात घ्यायचं आहे. सिम्पल आहे, कॅन्डल वर्क करते, पण कुठे बनते हे सर्वात महत्वाचं आहे. इथे डोजी कॅन्डल दिसते. डोजी कॅन्डल म्हणजे काय? वरची आणि खालची शॅडो सिमिलर हवी, बॉडी मध्यभागी हवी. बॉडी थोडी मोठी लहान असली तर चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात मोठा की पॉईंट, बॉडीपेक्षा कमीत कमी 1.5 पट ते 2 पट आपल्याला ही शॅडो हवी दोन्ही साईडला. तिला आपण डोजी म्हणू शकतो बॉडीपेक्षा. हा क्रायटेरिया आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. इथूनही फॉल झाला, तुम्ही परफेक्ट पाहू शकता डोजी कॅन्डल बनली, वरच्या साईडला चालली गेली. खूप उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. म्हणजे डोजी कॅन्डल बनली तर आपल्याला एकतर ट्रेडमध्ये तर आपल्याला इथे थांबायचं आहे, नाही तर आपण इथून नवीन ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे पण तुम्ही पाहू शकता ही रेड कॅन्डल डोजी आहे, खालच्या साईडला आलाय, बरोबर आहे. इथे पाहिलं तर इथे मध्यभागी डोजी कॅन्डल बनलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता. रेड कॅन्डल आहे की जी इथे बनलेली आहे. तर मी काय सांगितलं, कुठे बनते? ही मिडललाच बनलेली आहे. प्रिव्हियस दिवसाचा सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय, खालच्या साईडला बनली का नाही तर आपण हिला प्रेफर करू शकतो का? नाही. मध्ये बनल्यानंतर मी पहिलेही तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये बनल्यानंतर एकतर ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो नाही तर रिव्हर्सल होऊ शकतो. कंटिन्यू केव्हा होईल? तेव्हा पॉज होईल. इथे पुढची पण कॅन्डल ग्रीन डोजीच बनली, पॉज घेतला आणि त्याच्यानंतर त्याने कंटिन्यू केलेलं आहे.
साधं आणि सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आपण एकच कॅन्डल आयडेंटिफाय करून सुद्धा इथे किती परफेक्टली ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो. डोजी कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचा नसतो आणि टॉपला किंवा सपोर्टला कधी मिळाली आपल्याला. आता टॉप आणि सपोर्ट एक गोष्ट लक्षात ठेवायचा, एक तर प्रिव्हियस दिवसाचा तुम्ही असा हाय आणि लो मार्क करून ठेवा, नाही तर इंट्राडेमध्ये याला ब्रेक करून इथे कुठेतरी टॉप आपल्याला इंट्राडेचा दिसतो आणि तिथे बनताना दिसते तरी आपण इथे तिला ॲक्टिवेट करू शकतो. आणि सपोर्टच्या खाली पण कुठेतरी जातंय तर इथेही बनली तर इथूनही वरच्या साईडसाठी आपण तिला ॲक्टिवेट करू शकतो. त्याचा क्रायटेरिया काय, डोजी कॅन्डल बनल्यानंतर तिचा हाय किंवा लो ब्रेक व्हायला हवा. वरच्या साईडला असला आणि लो ब्रेक झाला तर हायचा स्टॉप लॉसने एक बढिया ट्रेड मिळेल. लोला कधी असले, लोवरनं तिचा हाय ब्रेक झाला तर त्या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस लावायचा. पहा मित्रांनो, स्टॉप लॉस लावल्याशिवाय तुम्हाला इथे चांगले ट्रेड मिळणार नाही आणि तुम्ही विदाऊट स्टॉप लॉस कधी ट्रेड करत असणार तर तुम्ही इथे जास्ती दिवस मार्केटमध्ये सस्टेन करू शकणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो. भरपूर अशी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. एक डोजी कॅन्डल सपोर्टच्या खाली किंवा सपोर्टवर बनली तर एक छान ट्रेड मिळेल, रजिस्टन्स किंवा रजिस्टन्सच्या वर बनली तर एकदम बढियासा ट्रेड मिळेल. व्हिडिओ कधी आवडत असेल आणि अजून कोणत्या कॅन्डलविषयी तुम्हाला इन डिटेल जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.